एवरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल लाईफ ऑफ रितू मॉमी. आज खूप दिवसानंतर घरात इतका सगळा पसारा झाला होता ना, कारण गावाकडून रितूचे पप्पा आले. त्यांनी येताना पण खूप सगळं सामान आणलं होतं आणि त्यांनी ग्रोसरी पण भरली होती, त्यामुळे ग्रोसरीचा पण इतका सगळा राडा पडला होता ना घरात. तर तो सगळं एक 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 क्लीन करायला घेतला मी. आज मला बरीचशी कामे करायची होती, पण ती शक्य झाली नाही, कारण मला घरातलीच कामं आवरायला खूप जास्त वेळ गेला आणि त्यामध्येच माझी एनर्जी पण डाऊन झाली. त्यानंतर थोडंसं रेस्ट करून मग मी त्या कामांना दुपारी सुरुवात करणार होते. तर अशी किचनची थोडी साफसफाई केली. जास्त काही डीप इथं करत बसले नाही मी, कारण मला अजून डीप क्लिनिंग इथे करायचीच होती. म्हणून अशी थोडी वर थोडी क्लिनिंग मी केली. आणि त्यानंतर जो ग्रोसरीचा 2-3 बॅग्समध्ये जी ग्रोसरी आली होती ना, ती मी एकाच मोठ्या बॅगमध्ये भरली, कारण माझ्या किचनमध्ये एक्स्ट्रा स्टोरेज कुठलंच नाही आहे. त्यामुळे इतका पसारा वाटतो ना लगेचच. थोडं जरी सामान आणून ठेवलं तर त्यामध्ये खूप सगळा पसारा असल्यासारखा वाटतो. त्यामुळे थोडीशी अशी मी क्लिनिंग वरच्यावर करून घेतली आणि किचन हळूहळू मोकळं व्हायला लागलं. जसं मी एक वस्तू जागेवर ठेवत होते तसं क्लिनिंग पण होत गेली आणि किचन पण माझं आवरलं गेलं. आता वटपौर्णिमा जवळच येत आहे आणि त्यासाठीच मला ही थोडी क्लिनिंग करून घ्यायची आहे. आणि आता पावसाळा पण चालू झालेला आहे. आता उन्हाळा नाही आहे, त्यामुळे ना जास्त धूळ काही येणार नाही. समोरच कन्स्ट्रक्शन चालू आहे, त्यामुळे खूप सगळी धूळ माझ्या घरात येते. पण आता पावसाळ्यामुळे इतकी धूळ येत नाही आहे आणि त्यामुळेच मला थोडी क्लिनिंग करायची आहे. आजचा हा डे 1 आहे क्लिनिंगचा. तर आजच्या दिवशी मी ठरवलं होतं की एकच कॉर्नर फक्त क्लीन करायचा, कारण माझ्याकडे जास्त टाईम नव्हता. संध्याकाळचे 5 वाजले होते आणि 5 वाजल्यानंतर मला संध्याकाळी स्वयंपाक वगैरे पण बनवायचा होता. त्यामुळे मी फक्त एकच कॉर्नर घराचा चूज केला आणि तो म्हणजे सगळ्यात छोटा कॉर्नर आहे. तो माझा देवघर आणि दुसरं म्हणजे माझा फ्रीज. हे 2 घरातले सगळ्यात छोटे कॉर्नर आहेत. म्हणजे किचनमधले तरी हे 2 कॉर्नर सगळ्यात छोटे आहेत. त्यामुळे मी आधी ह्यांना क्लीन करायचं ठरवलं. क्लीन करता संध्याकाळी चहाची वेळसुद्धा झाली होती. तर चहा इकडे मी ठेवून घेतला. चहा झाल्यानंतर मी संध्याकाळच्या जेवणाची पण तयारी इकडं करून घेतली. जेवण बनवता पण मला खूप जास्त लेट झालं आणि जे माझं फ्रीजचं अर्धवट काम राहिलं होतं ना, ते मी करून घेतलं. जे माझे कंटेनर्स जे काही होते ते रिकामे झाले होते. ज्यातल्या भाज्या वगैरे काही फेकून द्यायच्या होत्या ते खराब झालेल्या, त्या पण मी इकडे सगळ्या क्लीन करून घेतल्या. फ्रीज सगळं क्लीन झाल्यानंतर इतका छान दिसत होता ना, मला त्यामध्ये सामान ठेवण्याची इच्छा होतच नव्हती, कारण सामान ठेवलं तर परत ते घाण होणार, पण तसं तर करू शकत नाही. तर इकडे सामान मी सगळं अरेंज करून घेतलं. भाज्या ज्या काही शिल्लक होत्या, फ्रूट्स जे पण काही होते ते मी सगळे अरेंज करून घेतले आणि छान असा फ्रीज माझा आज साफ करून झाला आणि ऑर्गनाईज पण करून झाला. त्यानंतर गावाकडून हे त्यांनी कांदे आणले होते, ते कांदे पण मी ठेवून घेतले. संध्याकाळी सगळं जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर इतका छान पाऊस आला ना, जसं मला वाटलं होतं की आज खूप छान पाऊस येणार आहे आणि तसंच झालं. खूप जास्त पाऊस पडला आमच्याकडे आणि सगळा परिसर एकदम थंड झाला होता. फ्रीजवरचे हे 2 आर्टिफिशियल प्लांट जे आहेत ते क्लीन केल्यानंतर एवढे छान फ्रेश वाटत होते ना. तर असा होता आजचा व्लॉग फ्रीज क्लिनिंगचा. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.